भारतात एक अंड 25,000 तर सफरचंद 1,05,000 रुपयांवर पोहोचला आहे। असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। महागाईचं हे भयंकर वादळ नेमकं कुठून आलं आहे आणि या मागील खरं कारण काय आहे सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। सोशल मीडियावर सध्या भारतात अंडी आणि सफरचंद लाखांच्या किमतीत विकली जात असल्याची चर्चा आहे, पण ही महागाई नसून एका मोठ्या मदतीचा भाग आहे। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इराणमध्ये मोठे आर्थिक आणि मानवतावादी संकट ओढवले आहे। या कठीण काळात इराणच्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी लेह लडाखमधील नागरिकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे। कारगिलमधील एका महिलेने मस्जिदीला काही कोंबड्या दान केल्या होत्या। त्यातील एका कोंबडीच्या अंड्यांचा लिलाव करण्यात आला, जिथे केवळ एका अंड्यासाठी शबीर हुसेन या नागरिकाने 25,000 रुपये मोजले। हे पैसे अंड्यांसाठी नसून इराणमधील पीडित मुलांच्या मदतीसाठी दिलेली ती एक देणगी आहे। केवळ अंडेच नव्हे तर लडाखमधील एका गावात सफरचंदासाठी 1.5 लाख रुपये इतकी मोठी रक्कम लिलावात देण्यात आली आहे। गेल्या आठवडाभरापासून लडाखमधील रस्त्यांवर नागरिक स्वतःहून अंडी, सफरचंद, दागिने आणि तांब्याची भांडी लिलावासाठी आणत आहेत। विविध शिया संघटना आणि इराण दूतावासाने केलेल्या आवाहनानंतर लडाखमधील जनता आपल्या परीने हा मदत निधी उभा करत आहेत। भारतीय स्टेट बँकच्या म्हणजेच SBI ने विशेष खात्यामार्फत ही मदत इराणपर्यंत पोहोचवली जात आहे। युद्धाच्या झळा सोसणाऱ्या लोकांसाठी लडाखच्या दुर्गम भागातून जाणारी ही मदतीची लाट सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे। लडाखच्या नागरिकांनी दाखवलेली ही माणुसकी आणि इराणला दिलेला मदतीचा हात याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एका अंड्यासाठी 25,000 रुपये मोजून दिलेल्या या संदेशावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची रील तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नक्की शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।